पितृपक्षात कावड्याला एवढा मान का आहे? चला जाणून घेऊया. गरुड पुराण आणि महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे. पौराणिक मान्यतेनुसार कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. यम धर्मराजाने आपल्या दूतांना सांगितलं की पितरांच्या इच्छांची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तृप्तीसाठी पृथ्वीवरील लोकांनी दिलेलं अन्न प्रथम कावड्याला द्यावं, कारण कावळा हा यमदूतांचा आणि पितरांचा प्रतीक मानला गेलाय. कावड्याच्या रूपाने पितर अन्न ग्रहण करतात असं मानलं जातं. शिवाय कावळा म्हणजे पितरांचा संदेशवाहक. पितरांची कृपा लाभल्यानं घरात शांती, समृद्धी आणि वंशवृद्धी होते. त्याला अन्न दिल्यानं पितरांची तृप्ती होते. म्हणूनच पितृपक्षात कावड्याला एवढा मान दिला जातो. तो फक्त पक्षी नसून आपल्या पितरांचा दूत आहे असा श्रद्धाभाव शतकानुशतकं भारतीय परंपरेत आहे. या कावड्याला बाकीच्यांनी नाकारलं असलं, पण थेट यमराजांनी स्वीकारलं, तेही आपले खासगी वाहन म्हणून, असा काही ठिकाणीही उल्लेख आहे. कावड्याचा भाव वधारला. त्याची चपळाई, सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा हेरून यमराजांनी त्याला आपलं दूत बनवलंय. म्हणून पितृपक्षात याला घरोघरी बोलवणं असतं, कारण त्याला दिलेलं अन्न यमराजाला आणि पर्यायानं पितरांनाही पोहोचतं अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे 15 दिवस कावड्यासाठी मानाचे असतात. तो फक्त पक्षी नसून आपल्या पितरांचा दूत आहे असा श्रद्धाभाव शतकानुशतकं भारतीय परंपरेत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.